ही भाजी काहींना माहिती असेल, काहींना माहीत नसेल. बऱ्याचदा असं होतं की आपल्याला रानभाज्या ओळखता येत नाही. माझंही तसंच झालं. माझी मैत्रीण ही भाजी घेत होती. मी म्हटलं, "ही कुठली भाजी असेल?" मग काय, तुम्हाला माहिती आहे का ही भाजी काय आहे? आणि तुमच्याकडे या भाजीला काय नाव आहे? नमस्कार मंडळी, श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे. चला तर मग सुरुवात करूया. तर इथे मी सुद्धा ही एक गड्डी घेतली आहे. तर ह्या भाजीचं नाव तिने सांगितलं मायाळूची भाजी. तर ही मायाळूची भाजीची मी एक मध्यम ते लहान आकाराची अशी ही गड्डी घेतली. चांगली ताजी हिरवीगार पाहून घ्यायची. ही भाजी घेताना अगदी चुरमटलेली किंवा खूप वेळेपासून गड्डी बांधून ठेवली अशी ही भाजी घ्यायची नाही. चांगली अशी ताजी आणि हिरवीगार पानं टवटवीत दिसत असतील, हे पहा अशी, तर अशी भाजी घ्यायची. हिची पानंही थोडे मोठे असतात आणि अंतरावर असतात. देठ थोडंसं असं जाडसर आणि पोकळ असा असतो. तर हे पहा. तर आता ही पानंच आपण सर्व निवडून घेणार आहे. तर अशी पानं तोडून घ्यायची आणि जी कोळी काडी असेल तीही अशी सुरीने कापून घ्यायची. तर हे पहा, आता ही अशी कोवळी देठ आहे. तर ही कोवळी देठसुद्धा असं तोडून घ्यायचं किंवा सुरीने कट करून घेऊयात. तर हे पहा, ह्या पद्धतीने जितपत कोवळा भाग होता तोपर्यंत तितपत मी असा हा सुरीने कट करून घेतला. आणि जास्त मोठा असेल तर तो भाग काही ठिकाणी डाळीमध्येही टाकतात. पण जास्तच मग मोठा असेल तर त्याची वरची साल निघून जाते, खायला टचटच लागते. म्हणून देठाचा जो कोवळा भाग असेल तो कट करून घ्यायचा. पानं मी एका भांड्यात ठेवली आणि जे कोळी काळी होती, कोळी देठाचा भाग होता तो एका प्लेटमध्ये काढून ठेवला. तर इथे हे पहा, अशी पानं निवडून घेतली. पानं सर्व धुवून घेतली. धुवून आणि पाणी निथळायला ठेवलं. तर बरंचसं पाणी निथळून गेलं आहे आणि जी ह्याची देठं आपण सुरीने कट केली होती तीही मी धुवून पाणी निथळायला ठेवली. आता यातील पाणी निथळलं. बारीक अशी आपण ही भाजी चिरून घेऊयात. तर हे पहा, या पद्धतीने मी इथे अशी ही भाजी चिरून घेतली. जास्तही अगदीच बारीक चिरायची नाही. तर अशी थोडीशी ह्या पद्धतीने मध्यम अशी ही भाजी मी चिरून घेतली. सर्व भाजी या पद्धतीने चिरून घेतली आणि त्यानंतर आता हिची जी देठं आहेत तीसुद्धा मी धुवून पाणी निथळायला ठेवली होती. तर एवढी अशी ही याची कोवळी देठं होती. त्यानंतर यासाठीचे लागणारे साहित्य पाहूयात. अगदी कमीत कमी साहित्यात भाजी होते. 3 ते 4 हिरवी मिरची, 2 ते 2.5 इंच ओल्या नारळाचा किस करून घेतला. एक मध्यम ते लहान आकाराचा कांदा चिरलेला, सोबतच एक 7 ते 8 लसूण पाकळ्यांचे काप. आता गॅसवर कढाई ठेवून घेतली. तेल गरम झाल्यावर यात सुरुवातीला लसूण घालूयात. आवडत असेल तर तुम्ही अर्धा ते पाव चमचा एवढे जिरेही घालू शकता. लसूण चांगला लालसर होऊ द्यायचा आणि त्यानंतर आता कापलेली मिरची घालूयात. मिरची ही चांगली तळली गेली पाहिजे आणि त्यानंतर मग कांदा घालूयात. आता कांदा मिरची चांगली परतवून घेऊयात. लसूण लालसर झाल्यावर मगच कांदा मिरची घालायची. मिरची ही चांगली तळल्या गेली आणि कांदाही आता मऊ होत आला. असा गुलाबी रंगावर कांदा परतत आला मध्यम आचेवर की तेव्हाही आता आपण घालूयात या भाजीची देठं. तर अशी अर्ध्या इंचात मी ही भाजीची देठं सुरीने कट करून घेतली होती, ती घालूयात. आणि कांद्यासोबत देठंही सुरुवातीला परतवून घेऊयात, म्हणजे देठंही मग लवकर शिजतात. आणि 1-2 मिनटं देठं यात परतवले की त्यानंतर आता चिरलेली भाजी घालूयात. तर चांगलं पाणी निथळून घेतलं होतं तेव्हाच मी भाजी चिरली होती. गॅस मात्र आता मोठ्या आचेवर करून भाजी चांगली उलटपालट करून घेऊयात. 1-2-3 मिनटं मोठ्या आचेवर भाजी चांगली उलटपालट करून घेतली. भाजीचं प्रमाण आता असं कमी व्हायला लागलं की तेव्हा यात घालूयात चवीनुसार मीठ. असं प्रमाण कमी झालं की मग मिठाचा अंदाजही बरोबर येतो. चवीनुसार मीठ घातल्यावर एकदा मिक्स करून घेऊयात. 1-2 मिनटं अजून भाजी चांगली मिक्स करून घेतली, परतवून घेतली आणि आता मात्र गॅस मंद आचेवर करूयात. मंद आचेवर करून यावर ठेवूयात झाकण आणि 1-2-3 मिनटाची वाफ देऊयात. आता 2-3 मिनटानंतर झाकण काढून घेतले तर भाजी आपली शिजत आली आहे.
तर तुम्ही पाहू शकता भाजी अशी मऊ झालेली आहे, प्रमाणही कमी झालं. किती मोठी भाजी होती तर एवढीशीच ही भाजी झाली. एकदा पुन्हा मी मिक्स करून घेतली आणि वरून आता किसलेल्या नारळाचा चव घालूयात. ओल्या नारळाचा चव घातल्यावर एकदा पुन्हा आपण मिक्स करून घेऊयात. गॅस मी आता मंद आचेवरच ठेवला आहे अजूनसुद्धा आणि मंद आचेवरच नारळाचा किस यात चांगला एकजीव करून घेतला. आता लपथपीत अशी ही भाजी झाली. नारळाचा किसही भाजीला चांगला मिक्स होऊन गेला. तर हे पहा, मस्त अशी ही भाजी आपली तयार झाली. गॅस बंद केला आणि गरमागरम भाजी आपण भाकरीवर सर्व करूयात. भाकरीसोबत ही भाजी मस्त लागते. अगदी साधी सोपी रेसिपी. तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात कमेंटद्वारे नक्की सांगा. अजून कशा पद्धतीने ही भाजी बनवली जाते कमेंटमध्ये कळवा. आणि मी इथे भाकरीसोबत ही भाजी बनवली. भाकरीसोबत छान लागत होती, बाजरीच्या ज्वारीच्या भाकरीसोबत. रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटद्वारेही नक्की सांगा हां. अशाच नवीन रेसिपीसोबत पुढच्या भागात पुन्हा भेटूया. धन्यवाद.